विजय पटवर्धन फाउंडेशन. पटवर्धन फाउंडेशन तुम्ही सुरू केलेलं आहे. तर त्या फाउंडेशन सुरू झालेलं आहे. त्याचे बरेचसे कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कला याच्यात घेऊन काम करतात. मग त्याचे उपक्रम नक्की काय लोकांना आवडेल आपल्याला? आपण 4 स्पर्धा भरवतो हं. विजय पटवर्धन फाउंडेशन तर्फे. बरोबर. प्रकाश इनामदार स्मृती करंडक एकांकिका स्पर्धा, अच्छा. शरद तळवळकर स्मृती करंडक दीर्घांक स्पर्धा, सतीश तारे स्मृती करंडक स्किट स्पर्धा अच्छा. आणि निर्मला श्रीनिवास स्मृती करंडक लेखन स्पर्धा. वा, वा. अशा 4 स्पर्धा भरतो. ज्या स्पर्धांमधनं आपण अनेक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देतो. हं. म्हणजे लेखकांना सुद्धा विनोद बरोबर. निर्मितीसाठी कसं काय लिखाण व्हावं, याचं मार्गदर्शन व्हावं, याच्याकरता ती लेखन स्पर्धा घेतो. अच्छा. आणि नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळावं याच्याकरता ती स्पर्धा घेतोच. पण त्याशिवाय या स्पर्धेमधनं जो काही आर्थिक लाभ होतो, त्या आर्थिक लाभाचा आम्ही विनियोग जे अडचणीत कलाकार आहेत, बॅकस्टेज कलाकार, ऑनस्टेज कलाकार, हो. त्यांच्या मदतीसाठी, खरं तर मदतीसाठी म्हणजे लोकांना कळण्यासाठी मदतीसाठी म्हणतो, हं. पण आपण मदतीसाठी हा शब्द नाही वापरत, मैत्रीचा हात देतो आपण बरोबर त्यांना. आहे. हं. तर ते जे काही पैसे येतात या स्पर्धांमधनं, ते सगळे आपण तिथे वापरतो, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा, आरोग्य चांगलं राहावं, याच्याकरता आपण ते पैसे वापरतो. आणि नवीन कलाकारांना चालूच आहेत. ते व्यासपीठ पण आहे. मिळावं बऱ्याच असं काय याच्याकरता. होतं, की ग्रामीण भागातले बरेचसे पुण्यात तुम्ही स्पर्धेला भरपूर प्रतिसाद असतो. मी मागच्या हो. वर्षी आमच्या आचार्य विकास प्रतिष्ठानचे विजयदादा खोलकर आले आम्ही होते. आलो होतो हो, हो, हो. आणि छान सगळं तुमचं चालू होतं कार्यक्रम. आणि त्यातून ग्रामीण भागातले कॉलेजेस असतील, बरेचसे मुलं असतील, या खुले स्पर्धा पण असतात बऱ्याच हो. वेळा. पण यातून काही चांगली मुलं घडतात. नंतर तुम्हाला भेटल्यानंतर मग ते यशस्वी झाल्यानंतर आनंद असतो. नक्की. की अशी काही घटना, की यार हे झालं, चांगलं वाटलं, सिनेमात काम करतायत आणि आहे, तात्पुरतं आहे, हां, आहे. मागच्या वर्षी हां, ज्यांना पहिला पुरस्कार मिळाला, पहिलं पारितोषिक मिळालं, चिरंजीव परफेक्ट बिघडलाय हे नाटक. अच्छा. एकांकिका होती. हं. आता त्याचा 2 अंकी व्यावसायिक नाटक झालंय आणि ते व्यवस्थित मस्त चाललेलं आहे. सॉलिड रन होतंय. बरोबर. हां. क्या बात आहे. हां. नाही, आम्ही पण प्रयोगाला गेलो होतो दोघं जण. अप्रतिम करतात मुलं. कमर्शियल नाटक झालेलं आहे आता त्याचं. अरे वा, आणि वा. ते खूप बरं वाटलं, की अरे आपल्या स्पर्धेमध्ये त्यांनी पहिला परफॉर्मन्स केला हां. आणि त्याच्यानंतर त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये प्राइज मिळवलं. हं. पण पहिलं आपल्या इथे झालं, याचा एक Yes, yes. चांगला अभिमान वाटतो खरं तर त्या नक्की, गोष्टीचा. नक्की. आणि बरं, आता मधल्या काळामध्ये आता लॉकडाऊन मध्ये काही परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. ते सगळ्यांनी अनुभवलेली आहे. पण त्या काळात तुम्ही मदतीचा हात बऱ्याच खरं तर कलाकारांना त्याच काळात स्टेजला विजय दिला. पटवर्धन फाउंडेशन चालू झालं. सुरू झालं. बरं. आता सगळे बॅकस्टेज कलाकार यांचं हातावर पोट, म्हणजे जर का प्रयोग झाला तर चूल हो. पेटणार. हं. पण अशा वेळेला पहिल्यांदाच आपलं नाटकच बंद झालं होतं. म्हणजे हं. आपलं क्षेत्र पहिल्यांदा बंद हो, होतं हो. खरं तर. बरोबर. नाटक बंद झाल्यानंतर मला आता मी अगदी कलाकार असलो तरी प्रत्येक वेळेला बॅकस्टेजच्या लोकांबरोबरच असायचो. म्हणजे ऑनस्टेज कलाकार असे पुढे बसतात, ते मी बरोबर. पुढे कधीच बसायचो नाही. गाळ्यातच बसायचो हो, जवळजवळ. हो. गाडीच्या तिथं नाही, प्रत्येक पूर्ण मॅनेजमेंट आणि टाइमपास करा, सगळं तेच बरोबर. करायचो. त्यामुळे आपले सगळेच मित्र आणि भावासारखे होते सगळे. पण मी त्या लॉकडाऊनच्या काळात बघितलं ते काहीतरी प्रॉब्लेम मध्ये होते सगळे. दादा असा प्रॉब्लेम झालाय, तसा प्रॉब्लेम झालाय. मला असं वाटतं की आपण काहीतरी करावं यांच्याकरता. म्हणून मी फेसबुकवरती एक छोटी पोस्ट टाकली, की माझे कलाकार बांधव आहेत, ते अडचणीत आहेत, त्यांना मदत करावी असं मला वाटते. मी माझ्यापर्यंत त्यांना मदत करणार आहे. तुम्हाला जर का वाटलं की यांना मदत करावी तर माझ्याशी संपर्क साधा. आपण मिळून सगळ्यांना मदत करूयात, मैत्रीचा हात देऊयात. आणि अनेक जण पाठीशी उभे राहिले आणि अनेकांनी मदत पाठवली माझ्याकडे. माझ्यावरती विश्वास होता. विश्वास असल्याशिवाय कोणी पाठवत नाही. तर इतकी मदत पाठवली की त्यामुळे 1,500 ते 2,000 कलाकारांना आपण ती मदत देऊ शकतो. पहिल्यांदा मी आणि माझी बायको वृषाली आम्ही दोघंच हे सगळं करणार होतो. दीपक रेगे आणि सुरेश देशमुख आमच्या पाठीशी उभे राहिले. निळू फुले अकॅडमीचा एक हॉल आहे, तो त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला, की तू इथे सगळं सामान ठेव आणि सगळ्यांचं वाटप कर. तर ते सामान पहिल्यांदा मी आणि माझी बायको उतरवून घेत होतो. मग राजू आला होता तिथे, मग अभिजित आला होता. मग त्यांनी माझं काम बघितलं, मग ते आम्हाला मदत करायला लागले. आणि ही मदत करता 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 आमची ती सगळी टीम वाढली. म्हणजे आता राजू आहे, अभिजित इनामदार आहे, धनंजय आमोणकर आहे, प्रशांत तपस्वी आहे, सुरेंद्र गोखले आहेत, चिन्मय पाटसकर आहे, सुरेश जोग आहे, प्रसाद कुलकर्णी आहेत. अशी सगळी टीम एकत्र झाली. मग यांना पण वाटलं की हा बाबा, हा माणूस काहीतरी बरं करतोय, आता आपण याला मदत करावी. म्हणजे आता ह्याच्यातलं कुठेही मानधन मिळत नाही, यांना काही मिळत नाही, पण
हे सगळ्या स्पर्धांना वगैरे सगळे एकत्र असतात आणि माझं शूटिंग लागलं तर मी शूटिंगला गेलो तरी यांच्यावरती सगळं टीम टाकून गेलेलो असतो आणि हे सगळं व्यवस्थित सगळे बघतात. कारण ती आत्मीयता आहे की आपल्या बॅकस्टेजच्या लोकांसाठी, आपल्या कलाकारांसाठी आपण काहीतरी करतोय. विजय पटवर्धन फाउंडेशन म्हणजे अरे हा विजय पटवर्धन कोण आहे असं कुठे दाखव. हा एक कलाकार आहे आणि त्याचं फाउंडेशन म्हणजे माझं बरोबर. फाउंडेशन म्हणून माझंच नाव पाहिजे. आम्ही नाव विचार केला होता की काही वेगळं ठेवायचं का नाव. अच्छा ते आम्ही म्हणलं नको आता विजय पटवर्धन काय ते आता ती ओळख झालेली हा, आहे आणि म्हणलं ते मग लोक तेच ओळखतात ठेवूयात. लोकं. म्हणजे विजय पटवर्धन फाउंडेशन म्हणजे फक्त विजय पटवर्धन नाही. नाही. विजय पटवर्धन फाउंडेशन म्हणल्यानंतर हे अनेक माझे साथीदार आहेत. त्यामुळे आमच्या इथे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार असं काही नाही, सगळे कार्यकर्ते आहेत. बरोबर आहे. म्हणजे सगळेजण खुर्च्या उचलण्यापासून जी काही सगळी कामं असतील ती सगळी कामं सगळे मिळून करतो. कोणी अध्यक्ष नाही, कोणी खजिनदार नाही, कोणी उपाध्यक्ष नाही, काही नाही.